रायगड सारख्या आणि त्यातून संवेदनशील आणि 93च्या मुंबईतल्या बॉम्बस्फोटाच्या मालिकेचं RDX उतरवलं गेलं होतं रायगडच्या किनाऱ्यावर शेखाडी आणि दिव्यागर. आणि पुन्हा आता इंटेलिजन्स ब्युरोचे रिपोर्ट आहेत की येणारी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे, त्यामध्येही पुन्हा हे प्रकार करण्याची शक्यता आहे आणि तेही RDX उतरवलं जाणार आहे रायगडच्या किनाऱ्यावर. या पार्श्वभूमीवरची नियुक्ती 94च्याच मान्सूनमध्ये तुफान पावसात रायगड जिल्ह्यातनं जाणारा जो मुंबई गोवा हायवे होता तो पावसाखाली पाण्याखाली तो गेला सगळा. प्रशासकीय संकेत म्हणून सगळे उभे राहिले. मी नमस्ते केलं, बसा सांगितलं, पण पहिलं वाक्य बोललो ते दमच दिलाय, दम दिलाय. हे टीम म्हणून आपलं काम आहे. ते जर नीट झालं नाही तर तुमच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. पहिल्या ह्याला मी सगळ्यांना सांगतोय. तिथूनच तशीच गाडी महाडला चवदार तळ्यावर, माझ्या मते चवदार तळे, आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये केलेला चवदार तळे सत्याग्रह, तर तेही आधुनिक भारताचं तीर्थक्षेत्र आहे. शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन, त्याला वंदन, त्याला मुजरा करून रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून माझ्या कामाला सुरुवात केली.